सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील महिला शेतकरी शोभा बाबूराव डोंगरे वय 35 यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। उष्माघाताचा मोहोळ तालुक्यातील गेल्या 15 दिवसातील हा दुसरा मृत्यू आहे। या संदर्भात मृत शोभा यांच्या कुटुंबियाकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगरे कुटुंबियाकडे शेतजमीन आहे। त्यांनी शेतात गुलछडी या फुलाची लागवड केली होती। सकाळी लवकर शेतात जाऊन गुलछडी दुपारपर्यंत तोडून ती व्यापाराला द्यावयाची अशी पद्धत सध्या पापरी आणि परिसरातील शेतकऱ्यात प्रचलित आहे। त्याच पार्श्वभूमीवर शोभा डोंगरे या गुलछडीची फुले तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या। त्यांनी दुपारी 1:30 वाजेपर्यंत फुले तोडली। त्याच दरम्यान शोभा यांना अस्वस्थ वाटू लागले। पती बाबूराव यांनी शोभा यांना तातडीने पेनूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले। डॉक्टरांनी शोभाची शारीरिक परिस्थिती पाहून सुसज्ज रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला। रुग्णालयात गेल्यानंतर तपासून उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले। 16 एप्रिल रोजी अशाच प्रकारचा मृत्यू खवणी तालुका मोहोळ येथील शेतकरी रमाकांत भोसले यांचा झाला होता। ही दुसरी घटना आहे।